ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही? मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईने येण्याची काय गरज होती? कोर्टाकडून विचारणा। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाहीये, सरकार मुंबई उच्च न्यायालयात सबमिशन करेल। मुख्यमंत्री फडणवीसांचे यावर भाष्य। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची पुणे पोलिसांकडून चौकशी। सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर। शीतल तेजवानी आणि येवलेची समोरासमोर बसून जबाब नोंदणी। तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेंना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार। आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडीत सुनावणी होती। लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा उलटवला। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं, पण 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला। जयंत पाटलांचा फडणवीसांचा शिंदेंना टोला। तर आमच्यामध्ये नंबर बदलत असतात, आदलाबदली करत असतो, देसाईंचा प्रतिटोला। निधीवरून भाजप आमदारांचे अजित पवारांवर आरोप। तर अजितदादा फाईलवर सहीच करत नाही, चरणसिंग ठाकूर यांची नाराजी। तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का? योजनेसाठी अडथळे येत असल्याची परिणय फुकेंची तक्रार। अजित पवारांकडून सगळ्यांची कामं होत आहेत, व्यक्तिगत बोलण्याचा अर्थ नाही, त्यांच्यावर सर्वांची जबाबदारी आहे, बाबा आत्राम यांचं चरणसिंग ठाकूर यांना उत्तर। भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका। दोषमुक्तीचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विशेष चौकशी न्यायालयानं फेटाळला। एकनाथ खडसे आणि कुटुंबियांवर दोषारोप निश्चित करण्याचेही आदेश। तर दुसरीकडे कोर्टानं एकनाथ खडसेंना स्पष्टपणे दोषी असल्याचं म्हटलंय। 33 कोटींची जमीन खडसेंनी 3,75,00,000 रुपयांना खरेदी केली। तर याच जमिनीसाठी खडसेंनी महिन्याभरामध्ये सरकारकडे 80 कोटी मागितले होते। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दरम्यान जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत। महाविकास आघाडीसोबत युती करा, महायुतीतील पक्षासोबत युती नको। जिल्हा प्रमुखांसोबत बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। तर धनशक्तीला श्रमशक्ती जनशक्तीतनं उत्तर देऊ, ठाकरेंचा निर्धार। उद्धव ठाकरे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार। आज आणि उद्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार। वकिलाचा मुलगा वकील अशी पद्धत करायची आहे का? धर्मादाय आयुक्तालयातील पदभरतीवरून वडेट्टीवारांचा सवाल। तर अट शिथिल केली तरी मेरिटवरच पद भरणार, स्पष्टीकरण फडणवीसांचं स्पष्टीकरण। अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांचं मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन। कुटुंबियांसह राज ठाकरे, उद्धव ठाकरे रिसेप्शनला उपस्थित। याचवेळी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा। मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण। तर आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा होणार। आगामी निवडणुकांसंदर्भात आमदारांना फडणवीस महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता। एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून डिनरचं निमंत्रण। सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलवलं। पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करण्याची सुद्धा शक्यता। संसदेत निवडणूक आयोगावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून साला असा उल्लेख। तर काँग्रेस नेते राहुल गांधींकडून हे ट्विट करत निशाणा। अमित शहांनी संसदेत साला म्हटल्यामुळे वोट चोरीबाबतची त्यांची भीती आणि बेईमानी उघड झाली। आज संसदेत यावरून घमासान होण्याची शक्यता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। तर काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती। इंडिगो संदर्भात कामगार युनियनची भेट घेतल्याची सुद्धा माहिती। 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणात आज सुनावणी। तर ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला सकाळी 11:30च्या आसपास राज ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहणार। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं। कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद मिळालं तरी कॉलर टाईट होईल असं म्हणणाऱ्यांना आवरा, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। तर मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी नाराजी व्यक्त केल्याची यावरून चर्चा। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी। बच्चू कडूंना आज सेशन कोर्टात हजर राहण्याचेही आदेश। नागपुरातील आमदार निवासात काही वर्षांपूर्वी बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं। मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात आज सुनावणी। मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या गटाखाली दिलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार। मनोज जरांगे पाटील 16 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावर। तर मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची घेणार भेट।
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटीलनं आत्महत्या केली होती. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जरांगे पाटील आणि काही खासदारांची सुद्धा भेट होण्याची शक्यता. दिशा सालियन केस प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात आज सुनावणी. तर याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली आणि त्यांना दिलेल्या स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली गेली नाही, मुंबई हायकोर्टानं सवाल उपस्थित केल्यानंतर सरकारी वकील उत्तर. राज्यामध्ये बिबट्यांचा हैदोस सुरू असताना नागपुरातील विधान भवन परिसरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार. यामध्ये काही पिसाळलेली कुत्री असल्यास चावा घेण्याची भीती. दरम्यान विधान भवनात एवढी कडक सुरक्षा असताना सुद्धा मोकाट कुत्री कशी फिरतात असा सवाल. कोट्यवधी रुपये विधान भवनासाठी खर्च, पण एकही मंत्री राहत नाही. रवी भवनासाठी 95 कोटींचा खर्च केला. पैशांची अक्षरशः उधळपट्टी करणं आणि मौजमजा करणं हेच सरकारचं धोरण. काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका. लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण व्हाव्यात. तासगाव शहरामध्ये नवं नाट्यगृह उभं करावं. घनकचऱ्यासंदर्भात योजना मंजूर करावी. विधानसभेत रोहित पाटलांची मागणी. कांदिवली लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मनसेनंतर भाजपचीही आक्रमक भूमिका. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना झालेल्या दुर्लक्षाला जबाबदार कोण? आमदार योगेश क्षीरसागर यांचा विधानसभेमध्ये सवाल. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी. गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी अनंत गर्जेचा भाऊ आणि बहिणीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आता तहकूब. उद्या पुन्हा यावर सुनावणी होणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील मुलं विक्री प्रकरणी 9 मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहात दाखल केलं. मुलांच्या विक्रीच्या आरोपांनंतर प्रशासनाकडून सखोल तपास सुरू. तर मुलांचे पालक विष्णू हंडोगे, बच्चूबाई हंडोगे हे पोलिसांच्या ताब्यात. मीरा भाईंदरमध्ये दुहेरी मतदार नोंदणी प्रकरणी हायकोर्टात मोठा ट्विस्ट. राज्य निवडणूक आयोगाला एफआयआर दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. दरम्यान भाजपचे माजी महापौर डिंपल मेहता आणि माजी नगरसेवक संजय थेराडे यांनी 2 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नावं नोंदवल्याचाही आरोप. काल दिवसभर सुद्धा दिल्ली विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सची अनेक उड्डाणं रद्द. शेवटच्या आकडेवारीपर्यंत उड्डाण घेणारी 68 आणि आगमन होणारी 68 अशी 137 इंडिगो विमानांचं उड्डाण करण्यात आलं. अंधेरी सांताक्रूज दादरमध्ये आज पाणी पुरवठा बंद. संबंधित विभागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेतली जाणार असल्यानं ही पाणी कपात तर पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. तुळजापुरातील तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा वाद आता चव्हाट्यावर. तर तहसीलदारावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शिवाय तहसीलदारांकडून मंडळ अधिकाऱ्यांसह वकिलावर खंडणी झाली. मुंबईतील चारकोपमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम. डान्स पाहण्यासाठी गौतमीच्या चाहत्यांची मोठी गर्दी. तर मुंबईत निवडणूक लढण्यासंदर्भात प्रश्नावर थेट हात जोडले. नंदुरबार सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांचं आयोजन. ढोल ताशे हलगी आणि डफाच्या तालावर सजलेल्या मैदानात अश्वांचं नृत्य. विजयी घोड्यांची किंमत लाखो आणि करोडो रुपयांमध्ये. धुळे तालुक्यातल्या कापडण्यामध्ये विद्यार्थ्यांनी पतंगाची होळी केली. पतंग उडवणार नसल्याचं या ठिकाणी म्हणत त्यांनी शपथ घेतली. कापडण्यातील 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा मंगळवारी पतंग उडवतानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरणी करणारे शेतकरी आर्थिक संकटात. खतांच्या किमती अधिक वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेटमध्ये यामुळे फरक पडणार. सरकारनं खतांच्या किमती कमी करण्याचीही मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील 55% शेतकऱ्यांकडे अजूनही किसान क्रेडिट कार्ड नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे किसान कार्ड काढले जाणार असल्याची माहिती. मुंबईत लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 1018 फोन शोधून मूळ मालकांना परत केले. लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत मोबाईल फोन रिटर्न करण्यात आले. इमारतीच्या पॅसेजमध्ये संरक्षण भिंतीचा स्लॅब संरक्षण कठडा खालच्या दुकानावर कोसळला. विराटच्या पश्चिम विराटनगर परिसरातली घटना. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी नाही. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये लाच घेतल्याचा प्रकार उघड. प्रभाग क्रमांक 6 मधील लिपिक राजेश कदम आणि शिपाई सुहास किणी यांना 16,000ची लाच घेताना अटक. तर चेना गावामध्ये 1 वर्ष जुन्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याची माहिती. धुळ्यातील पिंपळनेर बस स्थानक परिसरामध्ये शासकीय वाहन चोरीला गेल्याची घटना. दरम्यान वाहनं तपासणीसाठी आलेल्या धुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पिंपळनेर बस स्थानकातनं 4चाकी वाहन चोरीला गेले. वाहन चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केली. वसई विरारमधील पैशांचं बंडल मोजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल. तर व्हिडिओमध्ये पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील असल्याचा दावा. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील पैसे कुणाचे हे अद्याप अस्पष्ट. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.